तर तिकडे सोलापुरातही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। गारपिटीमुळे फळबागांना फटका बसला। पापरी परिसरात द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या। या नुकसानग्रस्त शेतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी असेल, कोनाळे असेल, पेनूर या गावामध्ये काल मध्यरात्री जे आहे ते अवकाळी गारांचा पाऊस जो आहे तो झालाय। त्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालेलं आहे, पेरू बागांचं नुकसान झालेलं आहे, ज्वारी जी आहे ते जमीनदोस्त झालेलं आहे। मी सध्या बेदाणा प्रक्रिया जे तयार करण्याची प्रक्रिया आहे त्या केंद्रापाशी आहे। पण पाहू शकता बेदाण्याचं अक्षरशः चिखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल, गारांचा पाऊस झाला रात्री अचानक सर पाऊस आला, एवढा मोठा पाऊस आला की पहिल्यांदा गारा पडल्या। गारा एवढ्या मोठ्या होत्या की असं बघा बेदाण्याचं किती नुकसान झालंय। छत पूर्ण उडून गेलं, वारं इतकं मोठं वारं, झाडं काय काय कोलमडली आणि एवढ्या मोठ्या गारा। आता 12 वाजता पडलेल्या गारा आता 1 वाजत आले तरी पण गारा जिवंत आहेत। म्हणजे त्याची किती क्षमता किती मोठी असेल एका एका गाराची। इतकं नुकसान शेतकऱ्याचं झालं की खूप नुकसान झालंय। एक एकराला जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येतो हे पिकवण्यासाठी। आणि हे जी प्रक्रिया आहे बेदाण्याची, ही बघा हे चिखल होऊन बसलाय पूर्ण, काय याचा उपयोगच नाही आहे। इतर बाबीच्या पाहता शेतकऱ्यांना ह्या लोकांनी म्हणजे सरकारनं किंवा शासनानं सांभाळायला पाहिजे। शेतकऱ्याकडे जातीनं लक्ष घालून त्यांच्या वेदना व्यथा वगैरे मांडायला पाहिजेत। कारण एवढं मोठं दुःख सहन करणं सोपं नाही आहे आणि तो शेतकरीच करू शकतो। त्यामुळं सरकार बापनं शेतकऱ्याकडे पूर्णतः लक्ष देणं गरजेचं आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्याचं जीवन जे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।